चुनावी मुद्दों से लेकर सामाजिक मुद्दों तक जानिए वो बातें जो सिर्फ खबरों में ही नहीं बल्कि आपकी जिंदगी में भी असर डालती है। हर मुद्दे की गहराई में जाएं और जानिए कि सच क्या है। आइए राजनीति के हर पहलू को समझिए। चुनावी मुद्दे, विकास की राहें और समाज के बड़े सवाल, हर मुद्दे पर होगी खुलकर चर्चा। आपकी सोच हमारी चर्चा, सियासत की चाय चर्चा, खुले दिल से खुली बातें। केंद्रामध्ये वेगळी सरकार आहे आणि नमस्कार, मी स्नेहा भोगे, देशोन्नतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज विशेष कार्यक्रम म्हणजे चाय पे चर्चा। विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे, निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागलेले आहे। आपल्या सोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी काही प्रतिक्रिया जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीबद्दल। सर, तुमचं नाव काय? मी डॉक्टर सोहन चौरे। काय वाटते या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची सरकार येईल? तसं पाहिलं तर सध्याच्या जे सरकारबद्दल शेतकऱ्यामध्ये फार म्हणजे असंतोष आहे। तर केंद्रामध्ये जसं बीजेपीची सरकार आली आणि त्यांच्या मित्रपक्षाची सरकार आली आहे, तर राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरकार याच्यासाठी येण्याची शक्यता आहे। यामध्ये प्रत्येक घटकामध्ये थोडीशी नाराजी आहे। त्यावेळी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु ते काही सक्सेस झालेलं नाही। त्याच्यामुळे मला असं वाटते की महाविकास आघाडी सत्तेची शक्यता, जास्त दाट शक्यता आहे। तुम्हाला काय वाटते, कोणाची सरकार येईल? महायुतीची सरकार येईल की महाविकास आघाडीची? बाप, किती कठीण प्रश्न माझ्यासाठी। मी राजकारणात कधी बोललो नाही यावर, तर माझ्यासाठी फार कठीण आहे। परंतु सत्ता बदलचे चित्र दिसतंय लोकांमध्ये, भावना ज्या आहेत। मोदी साहेबांची एक मी क्लिप आली होती की ह्या रेवडी वाटण्याचं, ते पैसे देण्याचं, आणि हे सरकार पैसे देण्याचंच काम करून आलं निवडणुकीपूर्वी। त्याच्यामुळं सगळे लोक समजून गेलेले आहेत असं दिसतंय। सत्ता बदल होण्याची चित्र दिसतंय। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे। दादा, तुमचं नाव काय? कृष्णा मस्के। काय वाटते या विधानसभेमध्ये कोणाची सत्ता येईल? महाविकास आघाडी की महायुतीची? मला असं वाटतं की यावेळेस फाईट चांगली होणार, कारण दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत। त्या ठिकाणी एक महाविकास आघाडी आणि महायुती जी सरकार आहे, ते दोन्ही एकमेकांशी विरोधात चांगली फाईट होईल असं मला वाटतं। पण पारडं जर आपण बघितलं तर महायुतीचे जास्त वाटायला लागलं, कारण ज्या पद्धतीने 2-3 महिन्यापासून त्यांनी योजना आखल्यात, म्हणजे वैयक्तिक योजना, म्हणजे सामूहिक, अगोदर सामूहिक योजना होत्या, मग त्यांनी वैयक्तिकरित्या त्यांनी फोकस केला की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक लाभार्थ्याला थेट त्याचा पैसा, त्याचा लाभ त्याला मिळाला पाहिजे। मला असं वाटतं हा त्याचा की राहील, तो की पॉईंट राहील। जे लाडली योजना आहे खूप गेम चेंजर साबित होणार असं मला वाटतं, कारण महायुती सरकारला ज्या 1 किंवा 2% मतांची जी अपेक्षा आहे, ते मला वाटतं लाडलीवरून येईल। आणि साधारणतः आता जे मंडळ आहेत, म्हणजे संत नरहरी महाराज विकास महामंडळ असो, हातिक विकास महामंडळ असो, किंवा पोहरा देवी सारखं जे बंजारा समाजाच्या संदर्भात आस्थाचे जे केंद्र होते, किंवा बाकी जे पर्यटन स्थळ होते त्यांना अदर्जा देण्याचं काम असेल, आणि इतर जे स्टार्टअप सारख्या योजना असेल, जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम असेल, अशा अनेक योजना महाराष्ट्र सरकारनं, महायुती सरकारनं आता आखल्यात। आणि या योजना मला वाटते ह्या प्रभावी ठरू शकतात आणि ते गेम चेंजर साबित होऊ शकतात असं मला वाटायला लागलं। म्हणून महायुती सरकार सत्तेत येण्याचे जास्त चान्सेस वाढलेले आहेत। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे जे चहा पितांनी सुद्धा चर्चा करत आहे। आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊया। काका, तुमचं नाव काय? मी नरेंद्र धनविजय, कास्टाईट कर्मचारी महासंघाचा सेक्रेटरी आहे, जिल्हा शाखा नागपूरचा। मला असं वाटतं की जे सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून जे काही गरीब वर्ग आहे, बहुजन समाज आहे, त्याच्यावर फार मोठा अन्याय होत आहे आणि स्वातंत्र्याचं एक हनन होत आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हा विषय प्रामुख्याने चर्चेला आला होता, आणि खरं तर संविधानाला कोणी हात लावू पाहत असेल तर हे सर्वसामान्याचं संविधान आहे, आणि संविधानाच्या भरोशावर 26 नोव्हेंबर 1949 पासून ते चालत आलेलं आहे। आणि या देशातली सर्व जनता गुण्यागोविंदांना नांदत असताना त्याच्यामध्ये जातीवाद निर्माण करणं, समाजामध्ये जातीवाद निर्माण करणं, आणि तू मोठा किंवा मी मोठं याच्यापेक्षा सरकार आम्ही याच्यासाठी निवडून देतो की त्यांनी जनतेपर्यंत पोहोचावं, जनतेच्या ज्या काही आवश्यक गरजा आहेत, ज्या काही निकड आहे,
म्हणजे ज्यांना खरीच गरज आहे कोणतीही योजना असू ती लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं तर आवश्यक आहेच, परंतु अशा बऱ्याचशा योजना आहेत की या योजनेमुळे जो इतर योजनेचा पैसा आहे तो त्या तिकडे डायव्हर्ट करण्यात येत आहे. आता अशी एक चर्चा सुरू आहे की लाडली बहीण योजनेसाठी बराचसा पैसा वरती करण्यात आलेला आहे आणि दरम्यानच्या काळात भाववाढ होत आहे की लाडली बहीण योजनेसाठी बराचसा पैसा वरती करण्यात आलेला आहे आणि दरम्यानच्या काळात भाववाढ होत आहे. तर शेवटी हा पैसा माझ्या खिशातून जात आहे आणि माझा पैसा घेऊन तुम्ही दुसऱ्याचं मत विकत घेता या माध्यमातून, तर हे योग्य नाही. आणि ह्या काय ज्या काही योजना आहेत त्या खरं गरजवंत कोण आहे याचा शोध शासन घेत नाही. कुठलीही योजना इम्प्लिमेंट करता आता मला सांगा त्याच्यामध्ये पुरुषांनी काय लाभ घेतलेला आहे, पेपरला आलाय वाचलेला आहे, लोकमतला बातमी आहे. तर अशा चुकीच्या योजना कशा काय राबवल्या जातात आणि फॉर्म जर माणसाच्या नावाने भरला जातो तर त्यांना त्याच्या खात्यात पैसे येतात. तर हे पाहण्याचं काम शेवटी कोणाचं पर्यायानं शेवटी शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणतीही योजना राबवताना त्यांनी परिपूर्णपणे त्याचा सर्वे करायला पाहिजे, कुठल्या सेक्टरमध्ये ते गरज आहे, कोणती योजनेची गरज आहे. याच्यापेक्षा आम्ही असं म्हणतो की सर्वसामान्याला जे सिलेंडर परवडत नाही त्या सिलेंडरचा तुम्ही भाव करा, त्या सिलेंडरचा तुम्ही भाव करा, तेलाचे भाव खाद्यतेलाचे भाव वाढवतात ते कमी करा आणि शिक्षण मूलभूत ज्या गरजा आहेत. नाही, तुम्हाला काय वाटते कोणाची सरकार यायला सरकार बघा, तर मला असं वाटतं की या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ता बदल होईल असं मला वाटत आहे आणि अपेक्षित आहे. कारण 5 वर्षानंतर आम्हाला असं वाटतं की कुठल्याही सरकार असो, मी कुठल्याही सरकारचा पुरुष करता नाही आहे, पण मला असं वाटतं की सरकार हे 5 वर्षानंतर जर बदलत गेलं. मी माननीय कांशीराम आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या फॉलोअर आहे. माननीय कांशीराम असं म्हणत होते की जितक्या वेळेस सरकार बदलेल तितक्या वेळेस जनतेला विचारलं जातं आणि आम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, त्याच्यामुळे आम्हाला पाहिजे ते सरकार आम्ही निवडू शकतो. म्हणून मला असं वाटतं की सरकार हे 5 वर्षांना बदलणं आवश्यक आहे. ते कुठलं नक्कीच काही जनतेचे म्हणणं आहे की सरकार बदलायलाच हवं. आणखी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी त्यांचं मत जाणून घेऊया की या महाविकास आघाडीची सरकार येणार की महायुतीची सरकार येणार यावेळेस. यावेळेस महाविकास आघाडीची सरकार येण्याची दाट शक्यता आहे, कारण की त्यांनी लाडली योजना, लाडली लेक काय योजना, बऱ्याचशा योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि मला हे सांगायचं आहे की पार्टी कोणतीही असो, माणसाचं वैयक्तिक जे स्वरूप आहे ते डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आहे की नाही, मानव विकासाच्या दृष्टीने आहे की नाही, त्यावर त्या सरकारची यशस्वीता अवलंबून असते. आणि मानवी विकासाच्या दृष्टीनेच लोकांनी त्या सरकार नियुक्ती करण्याकडे त्यांचा कल असायला पाहिजे. आणि आपण असं बघितलं की आता मागे दीक्षाभूमीमध्ये जे आंदोलन झालं की त्या आंदोलनामध्ये जे पार्किंगची व्यवस्था होती ती पार्किंगची व्यवस्था सरकारने आणली होती, परंतु लोकांना नको होती. या सरकारने बघितलं की लोकांचा विरोध आहे, तर तो विरोध जेव्हा सरकारला कळताच लगेच सरकारने आदेश काढला की ते पार्किंग डिझॉल्व करा, ते पार्किंग बंद करा. तर काय वाटते यावरून की कोणाची सरकार यायला हवी यावेळेस, महायुतीची की महाविकास आघाडीची? यामध्ये तसं बघितलं तर आता लोकांच्या कलावर डिपेंड आहे. म्हणजे माझं वैयक्तिक जरी मत असलं कारण लोकांचा कल असा आहे की काही वेळेस काय झालं की या सरकारने महाविकास आघाडीने चुका पण केलेल्या आहे. म्हणजे जे आता सतीश उकेचं उदाहरण घेतलं आम्ही, आता वकील असल्यामुळे, तर त्यांच्यावर एक मला तरी वाटतं की वकील एखादी गोष्ट जर प्रकाशात आणणे हे वकिलांचं पहिलं कर्तव्य आहे. ते चुकीचे आहे, खोटं आहे, खरं आहे हे वेगळी बाब आहे. आणि त्यांना त्यांचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आर्टिकल 9 मध्ये. तर त्यांच्यावर काय एक सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असं लोकांचा भ्रम आहे. तर त्यामुळे कसं आहे की असं जर सरकारी याच्या यंत्रणेमध्ये असेल तर त्या सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागेल. मग सरकार ती कोणाची असो. फंडामेंटल राईट्स व्हायलेशन होऊ नये, कारण की हे फंडामेंटल राईट्स जे आहेत हे फंडामेंटल राईट्स हे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क आणि अधिकार आहेत.
त्याच्यामुळे त्याचं व्हायलेशन होऊ नये आणि सरकारने त्याचं व्हायलेशन करू नये. दुसरं एक असं होतं की शेड्यूल कास्ट लोकांना ज्या सवलती मिळतात आणि बुद्धांचा एक म्हणजे ज्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये जो उल्लेख त्यांना व्हायला होता तो या सरकारने केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे नुकतंच, असं मी आता लोकमत एका पेपरमध्ये वाचलेला आहे. आणि त्यामुळे असं मला वाटतं की ह्या सरकारला त्याचे बेनिफिट्स मिळतील. परंतु दोन्हीकडे ड्रॉबॅक सुद्धा आहे की स्कॉलरशिप अजून लोकांना मिळाल्या नाही. प्रचंड महागाई वाढलेली आहे. नक्कीच आपण आणखी आहेत नागरिक, त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगणार, कोणाची सरकार येणार, महायुतीची की महाविकास आघाडीची? तरी माझ्या तरी मते महायुतीची सरकार येईल. आणि महायुतीची सरकार का येईल पण? कारण यांनी जे आघाडी सरकारनी लाडली बहीण काढले, यांनी फक्त मताचा लक्ष ठेवून त्यांनी केलेलं आहे. पण हे सगळं नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे का हे गव्हर्नमेंट हे लबाड आहे. 4-5 महिन्यासाठी लाडकी बहिणीचा मानधन देईल आणि नंतर ते इलेक्शन झाल्यावर ते बंद होणार. म्हणून लोकांच्या लक्षात आलेलं आहे का बीजेपी सरकारला वोटिंग न करता जे सरकार समाजामध्ये चांगलं कार्य करण, जो विकासाचे कार्य करण, त्या व्यक्तीलाच निवडून द्यायचं. मग तो RPI असो या शिवसेना असो या काँग्रेस. नक्कीच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे की यावेळेस कोणाची सरकार येईल, महायुतीची सरकार येईल किंवा महाविकास आघाडीची. देशनातीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर. चुनावी मुद्दों से लेकर सामाजिक मुद्दों तक जानिए वो बातें जो सिर्फ खबरों में ही नहीं बल्कि आपकी जिंदगी में भी असर डालती है. हर मुद्दे की गहराई में जाएं और जानिए कि सच क्या है. आइए राजनीति के हर पहलू को समझिए. चुनावी मुद्दे, विकास की राहें और समाज के बड़े सवाल. हर मुद्दे पर होगी खुलकर चर्चा. आपकी सोच हमारी चर्चा. सियासत की चाय चर्चा. खुले दिल से खुली बातें.